अंगारकी संकष्टी निमित्त राज्यातल्या सगळ्याच गणेश मंदिरांमध्ये पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या गणपतीपुळेतील गणपती मंदिरात भाविक दर्शनासाठी पोहोचलेत, तर मुंबईतील प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळते। या निमित्तानं मंदिराला आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली आहे। याशिवाय पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातही भाविक पहाटेच दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। अंगारकी चतुर्थी सगळ्याच बाप्पांच्या मंदिरात उत्साहाचं वातावरण दिसतंय आणि तसंच वातावरण पुणेकरांचा लाडका बाप्पा असलेल्या श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई मंदिरात दिसतंय। आपण जर बघितलं तर दगडूशेठ बाप्पाची मूर्ती आहे ती संपूर्ण सोन्याच्या दागिन्यांनी घडवण्यात आलेली आहे आणि काहीच वेळापूर्वी या बाप्पाची आहे ती आरती पार पडली, जी महाआरती असते सकाळची। त्या आरतीनंतर आता दिवसभर पुणेकर मोठ्या संख्येनं या गणपती मंदिरात आहे किंवा आजूबाजूच्या परिसरात आहे मोठ्या प्रमाणात गर्दी करताना पाहायला मिळते। बघितलं तर या मंदिराच्या बाहेरून साधारण 1.5 ते 2 किलोमीटरच्या रांगा आहे आणि पहाटेपासूनच पुणेकरांनी या मंदिराच्या परिसरात गर्दी करायला सुरुवात केली आहे। अनेक पुणेकर आहे ते अंगारकी चतुर्थी निमित्त या ठिकाणी अभिषेक असू देत, गणेश याग असू देत, हे पठण करायसाठी येत आहेत आणि अर्थातच बाप्पाच्या चरणी अंगारकी चतुर्थी निमित्त लीन होण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे।